राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा वादळ उठले। अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षाची धुरा सांभाळणाऱ्या सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वालाच आता त्यांच्या पक्षातील वरिष्ठ नेत्याने आव्हान दिलं आहे। कायदेशीर नोटीस, निवड प्रक्रियेवर गंभीर प्रश्न, प्रफुल्ल पटेल यांची नाराजी आणि पार्थ पवार यांच्या वाढत्या प्रभावाच्या चर्चा। नेमकं राष्ट्रवादीत चाललंय तरी काय, आणि हा वाद पक्षाला पुन्हा एका मोठ्या फुटीकडे घेऊन जाणार का? चला जाणून घेऊयात सविस्तर। नमस्कार, मी दिव्या आणि तुम्ही पाहताय धक्काबुक्की। महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सातत्याने चर्चेत राहिला आहे। 2023 मध्ये शरद पवार आणि अजित पवार यांच्यात झालेल्या मोठ्या राजकीय विभाजनानंतर पक्ष दोन गटांमध्ये विभागला गेला। त्यानंतर निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव आणि चिन्ह अजित पवार यांच्या गटाला दिलं। त्या क्षणापासून अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीने महायुतीत राहून राज्यात सत्ता सांभाळली। मात्र यावर्षी अजित पवार यांच्या अचानक निधनानंतर पक्षासमोर सर्वात मोठा प्रश्न होता, आता नेतृत्व कोण करणार? त्यानंतर पक्षाने सुनेत्रा पवार यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना पक्षाचं राष्ट्रीय अध्यक्षपद आणि राज्याच्या राजकारणात महत्त्वाची जबाबदारी दिली। सुरुवातीला असं वाटत होतं की पक्षात कोणताही विरोध नाही। राष्ट्रीय अधिवेशनात सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली। अनेक नेत्यांनी त्यांचं स्वागतही केलं। कार्यकर्त्यांनीही अजित पवारांचा वारसा सुनेत्रा पवार पुढे नेतील असा विश्वास व्यक्त केला। पण काही महिन्यातच परिस्थिती पूर्ण बदलली। आता त्याच पक्षातील वरिष्ठ नेते आणि राष्ट्रीय सरचिटणीस सच्चिदानंद सिंग यांनी त्यांच्या निवडीलाच कायदेशीर आव्हान दिलं आहे। आता प्रश्न आहे की नेमका हा वाद तरी काय? सच्चिदानंद सिंग यांनी पक्षाला आणि संबंधित नेत्याला कायदेशीर नोटीस पाठवली आहे। या नोटीसमध्ये त्यांनी असा दावा केला आहे की सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून झालेली निवड पक्षाच्या संविधानानुसार झालेली नाही। राष्ट्रीय अधिवेशनाची प्रक्रिया, प्रतिनिधींची निवड, मतदानाची पद्धत आणि अध्यक्षपदाची घोषणा या सर्व प्रक्रियेत नियमांचं पालन झालं नसल्याचा आरोप त्यांनी केला। त्यांनी ही निवड रद्द करून पुन्हा नव्याने निवडणूक घेण्याची मागणी केली आहे। त्यासाठी पक्ष नेतृत्वाला उत्तर देण्यासाठी मुदतही देण्यात आली आहे। यामुळे मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे की पक्षामध्ये खरंच अंतर्गत नाराजी वाढली आहे का? याच दरम्यान राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनीही पक्षात सुधारात्मक उपाय करण्याची गरज असल्याचं सार्वजनिकपणे म्हटलं। त्यांनी थेट सुनेत्रा पवार यांच्यावर टीका केली नाही, मात्र पक्षात निर्माण झालेल्या परिस्थितीवर चिंता व्यक्त करत संघटनात्मक बदलाची गरज असल्याचं सांगितलं। राजकीय विश्लेषकांच्या मते एखादा वरिष्ठ नेता अशा प्रकारचा विधान करतो याचा अर्थ पक्षामध्ये काहीतरी गंभीर मतभेद सुरू असल्याचे संकेत मिळतात। यामध्ये आणखीन एक नाव चर्चेत आहे, ते म्हणजे पार्थ पवार। अजित पवार यांच्या निधनानंतर पार्थ पवार यांचा पक्षातील प्रभाव वाढल्याच्या चर्चा सुरू आहे। काही ज्येष्ठ नेत्यांना निर्णय प्रक्रियेत पुरेसं स्थान मिळत नसल्याची नाराजी असल्याचं बोललं जात आहे। मात्र या चर्चाबाबत पक्षाने अधिकृत भूमिका स्पष्ट केलेली नाही। त्यामुळे या दाव्यांकडे सावधपणे पाहणं आवश्यक आहे। आता अनेकांना वाटत असेल की सुनेत्रा पवार यांचं अध्यक्षपद तात्काळ जाणार का? तर याचं उत्तर सध्या तरी नाहीये, कारण एखाद्या नेत्याविरोधात कायदेशीर नोटीस देण्यात आली म्हणजे त्याचं पद लगेच रद्द होत नाही। पक्षाच्या संविधानानुसार अंतर्गत प्रक्रिया पूर्ण होणं, संबंधित समित्यांचा निर्णय किंवा आवश्यक असल्याचं न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होणं गरजेचं असतं। त्यामुळे सध्या सुनेत्रा पवार या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून काम करत आहे, मात्र त्यांच्या निवडीवर कायदेशीर प्रश्न उपस्थित झाल्यामुळे या प्रकरणाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागले। हा वाद राष्ट्रवादीसाठी इतका महत्त्वाचा का आहे हेही समजून घेणं गरजेचं आहे। अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील पक्षाने मोठी राजकीय लढाई लढली, महायुतीत स्थान मिळवलं आणि सत्ता टिकवली। त्यानंतर त्यांच्या निधनामुळे निर्माण झालेली नेतृत्वाची पोकळी भरून काढणं हे पक्षासमोर सर्वात मोठं आव्हान होतं। अशा वेळी जर पुन्हा नेतृत्वावरून संघर्ष सुरू झाला तर त्याचा थेट परिणाम पक्षाच्या संघटनेवर, कार्यकर्त्यांवर आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर होऊ शकतो। अनेक कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होण्याची शक्यता आहे।
राजकीय विश्लेषकांच्या मते हा संघर्ष केवळ अध्यक्षपदापुरता मर्यादित नाही. हा पक्षाच्या भविष्यातील नेतृत्वाचा, निर्णय प्रक्रियेचा आणि संघटनात्मक निर्णयाचा संघर्ष आहे. पुढील काही दिवसात पक्ष नेतृत्व या नोटिशीला काय उत्तर देतं, प्रफुल्ल पटेल यांची पुढील भूमिका काय असते आणि नाराज नेत्यांना कसं समजावलं जातं, यावर राष्ट्रवादी काँग्रेसचं भवितव्य मोठ्या प्रमाणात अवलंबून असेल. जर हा वाद समाजातून मिटला तर पक्ष अधिक मजबूत होऊ शकतो. मात्र मतभेद वाढले तर राष्ट्रवादीला आणखीन एक मोठ्या अंतर्गत संकटाला सामोरं जावं लागू शकतं. तर सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू असलेला हा संघर्ष केवळ एका पदाचा वाद नाही. हा पक्षाच्या नेतृत्वाचा विश्वास, अंतर्गत लोकशाही आणि भविष्यातील राजकीय दिशा यांच्याशी संबंधित मोठा प्रश्न आहे. सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाला पहिल्यांदाच इतकं मोठं आव्हान मिळालं आहे. आता या संघर्षातून पक्ष एक संघ बाहेर पडणार की आणखीन मोठे राजकीय बदल घडणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. या संपूर्ण घडामोडींबद्दल तुमचं काय मत? हा केवळ संघटनात्मक वाद आहे की राष्ट्रवादीमध्ये मोठ्या राजकीय बदलांची सुरुवात? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.